नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या KM इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये। तर लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वपूर्ण GR असा समोर आलेला आहे आणि आपण तोच GR पाहणार आहोत। आणि लाडकी बहीण योजनेबद्दल हा GR खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। तर तुम्ही KM इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर महाराष्ट्र शासनाचा हा GR आहे। आपण पाहू शकतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीबाबतच हा GR काढलेला आहे महाराष्ट्र शासनाने। आपण दिनांक पाहू शकतो की 10 ऑगस्ट 2024 हा GR आहे आणि हा GR महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे। तर याची प्रस्तावना आपण पाहू शकतो की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठीच महाराष्ट्र राज्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी ही सुरू केलेली आहे। तर शासन निर्णय काय आहे हे आपण पाहूया। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीबाबतच हा GR काढलेला आहे आणि हा GR म्हणजे या GR द्वारेच आपल्याला कळणार आहे की आपला फॉर्म जो अप्रूव्ड झालेले आहे त्याची कुठपर्यंत प्रोसिजर झालेली आहे हे सर्व आपण पाहणार आहोत। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या जिल्ह्यात विधानसभा क्षेत्रनिहाय समिती गठीत झाली नाही, म्हणजेच की आता सर्वत्रच फॉर्म भरण्याचे सुरू आहे, पण ज्या ठिकाणी समिती गठीत झालेली आहे त्या ठिकाणी सर्वांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत, पण काही महिलांचे फॉर्म हे अजून इन रिव्ह्यूमध्ये आहेत किंवा पेंडिंगमध्ये आहेत। तर त्यासाठी काही ठिकाणी समिती ही गठीत झालेली नाही। तर ज्या ठिकाणी समिती ही गठीत झालेली नाही त्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिलांच्या यादीत पुढील कार्यवाही म्हणजे पुढील त्याच्यावरती कार्यवाही करून शासनास ती यादी पाठवायची आहे आणि जिल्हाधिकारी यांनी यथावकाश विधानसभा क्षेत्र समितीची मान्यता घ्यावी, जेणेकरून त्यांना लवकरात लवकर ही कामकाज पूर्ण करता येईल। जर समितीची मान्यता होण्यास अडचण असल्यास तर संबंधित जिल्ह्याचे जे पालकमंत्री असतात यांनी याची मान्यता घ्यावी आणि लवकरात लवकर पात्र महिलांची यादी ही महाराष्ट्र शासनाकडे सोपवावी। एकूण ह्या GRचा अर्थ असाच आहे। तर सदर शासन निर्णय हा 7 ऑगस्ट 2024च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता आणि याचा GR आपण पाहू शकतो की आता GR निघालेला आहे 10 ऑगस्टला। म्हणजे एकूणच आपण पाहू शकतो की लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी ही खूपच फास्ट चालू आहे आणि राज्य सरकारकडून आता लवकरच सर्व पात्र लाडक्या बहिणींना 3000 रुपये जमा होणार आहेत। तर सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। म्हणजे तुम्हाला जर हा GR पाहायचा असेल तर सविस्तर GRची लिंकसुद्धा इथं आहे। तर या या बटनावरती तुम्ही जे इथे वेबसाईट दिलेली आहे वेबसाईट सर्च तुम्ही करू शकताय आणि हा GR पाहू शकताय। तर आपण व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणेच पात्र महिलांची यादी जिल्हाधिकारी यांच्याकडे गेलेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून याची समितीची चौकशी सुरू आहे आणि चौकशी सुरू झाल्यानंतरच आपला फॉर्म हा किंवा आपले सर्व डॉक्युमेंट लिस्ट आहे ती लिस्ट ही सर्व महिलांचीच लिस्ट ही गव्हर्नमेंटकडे म्हणजेच की महाराष्ट्र शासनाकडे पाठवण्यात येणार आहे आणि येत्या 17 ऑगस्टलाच सर्व महिलांच्या खात्यामध्ये हे 3000 रुपये म्हणजेच की जुलै महिन्याचे 1500 आणि ऑगस्ट महिन्याचे 1500 असे एकूण 3000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।